भार्गव आपलं 7 महिन्याचं झालं. आता म्हटलं सगळ्या छोट्या मेंबरला काय नको औषध आपलं घेतल्या. आमचं भार्गव आता 7 महिन्याचं झालं. आता त्याका पाणी पिऊ वया आणि गरमीतून तर वयाच वया. आता पाणी पिऊ. आता वाटी चमच्यान किती भरवणार तो चमच्यावर असं पटकन हात मारता. ही बॉटलची सवय बरी म्हणून म्हटलंय मागव. आता बसाक लागलो की तो आपल्या हातीन करू होय. आतापासूनच सुरुवात करू होई, नाही तर काय मग सगळा भरव भरव करत राहतलो. खोलायचं कसं फाटलं बिटलं तर काही रिटर्न नाही घेणार. रिटर्न नाही घ्यायचे. तसं आपण वापरून बघूया ना. तसं त्यांनी म्हटलंय की सील पॅक एका सिपर बॉटल म्हणतात. तर म्हटलं आता भार्गव कसं एका ट्रेनिंग म्हणजे छोट्या मुलं 6+ लिहिलेला असा, म्हणजे 6 महिन्याच्या पुढची जी मुलं असतात ना त्यांच्यासाठी ही बॉटल उपयोगी असा. त्याच्यामध्ये BPA फ्री जा लिहिलेलं असतं ना तशीच बॉटल घ्यायची. नॉन स्पिल म्हणजे जे गळणार नाही आणि सर्टिफाईड इसर असा. त्याच्यामुळे म्हटलं चला एवढं सगळं लिहिलेलं आहे तर काहीतरी चांगला असताना म्हणून म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करूया. आता हे आता प्लास्टिक नाही कैची घे नाही उघडला. आता म्हटलं ह्याच्यात पहिला ह्या पाण्यात नाही ह्या झाकण काढ तर ह्यो कागद निघाल. हा हेच झाकण काढताय. आणि ह्याच्यामध्ये 2 in 1 असा सुद्धा तुम्ही बॉटल देऊ शकता. म्हणजे आता तो आणि निप्पल पण 10-11 महिन्याचा झाला की मग तुम्हाला दुसरी बॉटल घ्यायची गरज नाही. आणि ही निप्पल सुरुवातीला असं म्हणतात ह्या बॉटलने हे निप्पल लावून इथे वर हे काढू या. हे काढायचंय हे नाही हे असा काढू आहे. अच्छा हे स्ट्रॉ आहे का? हा त्या काढू आहे. आणि आता भार्गव कसं सिपर होई ना त्याका म्हणून ही बॉटल आणि मऊ ह्या पण मऊ माझं सॉफ्ट म्हणजे जाऊ दे. आता आईचं दुधाचं निप्पल कसा असतं तसं सॉफ्ट होय ना लहान मुलांसाठी घेताना. ही एक काळजी घेऊ होई प्रत्येक आई. आणि याच्यावर किती मिली आता नाही ना आपण आपला रोजचा अंदाज करायचा. 1 ग्लास आता पूर्ण 1 ग्लास राहतला याच्यात पाणी. मग त्याका कसं अर्धा ग्लास देऊ का किती त्याच्यात अंदाजान कळत आपल्या किती पियत तो. आणि हे बघा असं पूर्ण सील पॅक करायचा आणि त्याच्या हातात द्यायचा. ते मजा म्हणून खेळतो. आणि नाही वापरल्यान फेकतलो बॉटल मग या झाकण लावायचा. मग काय त्या बुचाक निप्पलला काय लागूच नाही. म्हणजे ती कसं सॅनिटाईज एकदाच करायचं ना दिवसात. गरम पाण्यातून सकाळची एकदा काढली की झाला दिवसभर. फक्त या पिऊन झाल्यावर झाकण आवर्जून लावायचा. कारण आपण काय माशी बिशी वगैरे बसता नाही तो पटकन तोंडात घालीत तर झाकण असं वर लावायचं खाली या आणि हे खाली झाला आपली बॉटल तयार. आणि ही जरा मोठं झालं की तोपर्यंत या बॉक्स मध्ये जपून ठेवा. आणि अशी कशी ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा खय माका आजकाल अडचण येता सारखं कसं त्याका खूप घाम सुटत. आपल्याकच पाणी वया तो बारको जीव काय बोलतलो माका पाणी वया. सांगणार की 6 महिने झाले की पाणी पाजू शकता. तुमका हवं तर तुम्ही सुद्धा आपल्या डॉक्टरांका विचारा आणि पाणी चालू करा. मी आता चालू केलंय डॉक्टरांका विचारून. त्याच्यामुळे तुम्ही पण अशी बॉटल ऑर्डर करूच्या तर आम्ही तुमका लिंक खाली देतो. माका आवडली अमेझॉन वरून. आता ही पण वापरून तुमचा रिव्ह्यू देतो कशी आहे. चला आता पुढच्या व्हिडिओत भेटूया. स्नेहा सरोजची जोडी आणि परत किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. आता वैदिक म्हटलंय व्हिडिओ पूर्णच होऊन जाऊ दे कसं बॉटल सॅनिटाईज करतात. हे बघा गरम पाणी करायचा टोपात. हे बघा आता गॅस बंद केलाय. चांगला गरम पाणी झाला. उकळलास तरी चालात म्हणजे गॅस चालू ठेवलास तशी ही बॉटल टाकायची पूर्ण डुबावायची. आणि सगळं टाकायचं. फक्त त्या हँडल नाही मी टाकत आहे कारण हँडल काय त्या हातातच धरूचा. आणि ह्या बूच पण टाकायचा ह्याच्यातच ठेवायचा. आणि सकाळी उठला की अशी बॉटल वॉश करून घ्यायची. पण तुम्ही ज्या बॉटल मध्ये अगदी दूध बीत देत असाल तर ही ज्या वेळेस दूध देशाल त्यावेळेस परत असाच करायचा की त्या दुधाचा वास त्या पाण्यात येतोय. दुधात वास भरपूर येतात म्हणून अशी ठेवायची. आता झाली 15-20 मिनिटं झाली की काढायची. आता ही कशी नवीन आणली म्हणून आम्ही अशीच घेतलं आधी गरम पाण्यात काय उकळलं नाही. पण ज्या वेळेस तुम्ही दुधाचं किंवा कसले वापर जर करतास रोज तर चांगल्या उकळत्या पाण्यातच ती रटामटा ही करायची आणि गॅस बंद करायची. असं म्हटलं तुमका शॉर्ट टिप कशा वाटतात ते नक्की सांगा. आता नवीन आहे म्हणून आम्ही एवढा गरम पाणी पुरे.